नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या YouTube चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण विभागामार्फत एक नवीन GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। हा GR कशाबाबतचा आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच्या अगोदर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। राज्यात 2005 पासून म्हणजे गेली 20 वर्ष बंद असलेली लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक अशा शिक्षकेतर पदांची भरती पुन्हा सुरू होणार आहे। त्यामुळे शिक्षकांवर सध्या असलेला शिक्षणेतर कामांचा भार हलका होण्याची शक्यता आहे। खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतिबंधानुसार कनिष्ठ, वरिष्ठ, मुख्य लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यकांची नियमित पदं मंजूर करण्यात आली आहेत। अनुकंपा नियुक्तीसह 100% नामनिर्देशन अशी ही पदं भरली जाणार आहेत। तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे। आता शिक्षण विभागामध्ये शिक्षकेतर पदे भरल्या जाणार आहे। यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक यासारख्या पदांचा समावेश असणार आहे। तर मित्रांनो, ही खूप आनंदाची बातमी आहे। तर आता याचा GR पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। बघा संपूर्ण GR कशा प्रकारचा आहे। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यामार्फत GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। यामध्ये बघा, राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी, अंशतः पूर्णतः अनुदानित, लक्षात ठेवायचं, खाजगी किंवा पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या नियुक्ती व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्याबाबत। तर आता खाजगी आणि जे 100% अनुदानित शाळा आहे त्यांच्यामध्ये हे पदे भरल्या जाणार आहे। तर यामध्ये कोणकोणते पदे राहणार आहे हे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। बघा, कनिष्ठ लिपिक राहणार आहे, वरिष्ठ लिपिक राहणार आहे, मुख्य लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदांचा समावेश असणार आहे। आणि ही पदे आता सरळ सेवा भरतीमार्फत भरल्या जाणार आहे। हे खूप आनंदाची बातमी आहे। संपूर्ण GR या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। संपूर्ण GR जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन। प्रस्तावाअंतर्गत पदे 100% सरळ सेवेने भरण्याबाबतची बिंदू नामावली नोंदवही संबंधित प्राधिकाऱ्याकडे प्रमाणित करून घेण्यासाठी सादर करतेवेळी चतुर्थ श्रेणी संवर्गात म्हणजे या ठिकाणी गट ड चे पण पदे राहणार आहे। तर मित्रांनो, हे खूप आनंदाची बातमी आहे। 100% पदे या ठिकाणी आता भरल्या जाणार आहे। GR पण या ठिकाणी पाहिलेला आहे आणि तो व्हिडिओ पण आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। तर आनंदाची बातमी आहे। लवकरच आता याची भरती पण निघणार आहे। भरतीबाबत काही अपडेट आलं त्या व्हिडिओ पण मी तुमच्यापर्यंत पोहोचेलच। तो व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।